ओम शांती. निरोगी जीवनाच्या घटकांमध्ये खास पहिला आपण पाहणार आहोत ते म्हणजे शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्यामध्ये महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला आहार, आपल्या शरीराची हालचाल किंवा व्यायाम आपण म्हणू शकतो त्याला, त्याचबरोबर पुरेशी विश्रांती आणि आपली दिनचर्या. या गोष्टी आपल्या शारीरिक आरोग्यामध्ये महत्त्वाच्या असतात. आहारामध्ये आपण काय खातो, किती खातो, कसं खातो आणि कधी खातो, या सर्वच गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. त्याचबरोबर व्यायामसुद्धा आपण किती करावा, कधी करावा, कोणता करावा, या गोष्टींचा सुद्धा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असतो. विश्रांतीसुद्धा कधी घ्यावी, किती घ्यावी, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपली एक जनरल दिनचर्या कशी असावी, या सगळ्याच गोष्टींचं आपल्या शरीराच्या आरोग्याला राखण्यासाठी महत्त्व आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत आपलं शारीरिक आरोग्य राखण्यामध्ये आपल्या आहाराचा काय भाग आहे. आहार हा आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते. परंतु याविषयी खूप संभ्रम आहे की कोणता आहार घेतला पाहिजे. अनेक वेगवेगळी मतं आहेत या विषयावर. पण इन जनरल आपल्या शरीराला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर आपल्या शरीराला ज्या प्रकारचं पोषण आवश्यक आहे त्याच्यामध्ये एक आहेत कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण मराठीमध्ये कर्बोदके म्हणतो. दुसरं आहे प्रोटीन्स, त्याला प्रथिनं म्हटलं जातं. तिसरं आहे फॅट्स, म्हणजे शरीरामध्ये असलेली चरबी. हे 3 मुख्य घटक आहेत जे मोठ्या प्रमाणात लागतात शरीराला, आणि काही कमी प्रमाणामध्ये परंतु अति महत्त्वाचे घटक असतात. ते म्हणजे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे. ह्या सगळ्याच गोष्टींची शरीराला पोषणासाठी आणि शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यकता असते. आहार आपल्या शरीराला ऊर्जा देतं, परंतु योग्य आहार, योग्य वेळी घेतलेला आहार आणि योग्य प्रमाणात घेतलेला आहार हा आपल्या शरीराची ऊर्जा व्यवस्थित राखण्यासाठी महत्त्वाचा असतो. तर हा आहार कसा असला पाहिजे याच्यामध्ये आपण महत्त्वाचं बघणार आहोत ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स, जे आपल्या शरीराला खरी एनर्जी देण्याचं काम करतात. जे पिष्टमय पदार्थ असतात याच्यामधून हे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला मिळत असतात. जनरली आपल्या अन्नाचा मुख्य भाग हा पिष्टमय पदार्थ असतो, ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारची धान्य आहेत, बटाटा आहे किंवा ज्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण आहेत, ते सगळेच पदार्थ हे आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स देण्याचं काम करतात. आपल्या शरीराला, विशेष करून आपल्या मेंदूला आणि आपल्या मांसपेशींना जी निरंतर लागणारी ऊर्जा आहे काम करण्यासाठी, ती या कार्बोहायड्रेट्समधूनच मिळत असते. आणि त्यामुळे आपल्या शरीराला सतत ऊर्जा देण्याचं काम हे या कार्बोहायड्रेट्समधून होत असतं. मग हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कशातून मिळतात, तर पूर्ण अन्न किंवा धान्य, साखर आणि पिष्टमय पदार्थ जसं की बटाटा वगैरे. आता हे कार्बोहायड्रेट्स किती घ्यावेत, तर खरं तर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्सची गरज असते, परंतु जर ते आपण अति प्रमाणात घेतले, म्हणजे पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जर आपल्या आहारात जास्त असेल तर आपल्या रक्तातली साखर अचानक वाढू शकते. म्हणून ते सुद्धा संतुलित प्रमाणात असायला पाहिजे. जनरली आपल्या जेवणाच्या ताटाचा 1/4 भाग हा पिष्टमय पदार्थांचा असला पाहिजे. याच्यामध्ये दुसरं आहे ते म्हणजे प्रोटीन्स, प्रथिने, जे आपल्याला अनेक प्रकारचे तेल किंवा तेलबिया याच्यामधून मुख्यत्वे मिळतं. आणि त्याचबरोबर दुधाचे अनेक पदार्थ याच्यातून पण आपल्याला प्रथिनं मिळत असतात. तर या तेल प्रकारातून किंवा तूप, दूध या सगळ्यामधून आपल्याला प्रथिनं मिळत असतात. ही प्रथिनं विशेष करून आपल्या शरीराची जडणघडण करण्याचं काम करतात. म्हणून विशेष लहान वयामध्ये किंवा वाढत्या वयामध्ये शरीराला प्रथिनांची खूप गरज असते, कारण शरीराची वाढ होत असते आणि ही वाढ होण्यामध्ये म्हणजे शरीराला बांधणीमध्ये हे प्रथिनांचा खूप मेजर रोल आहे. तर आपले मसल्स हे
या प्रथिनांच्या आधारेच चालत असतात किंवा काम करत असतात. आणि म्हणून शरीराला विशेष ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी या प्रथिनांची गरज आहे. शरीर बांधणीसाठी, त्याचबरोबर शरीराची दुरुस्ती, रिपेरीसाठी. कारण रोज आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी मरत असतात, अनेक पेशी नवीन तयार होत असतात. तर हे जे वियर अँड टियर म्हटलं जातं शरीराचं, त्याच्यामध्ये प्रथिनांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर शरीरातले अनेक हार्मोन्स आणि एन्झाईम्स तयार करण्यामध्ये सुद्धा प्रथिने आवश्यक असतात. तर ही प्रथिनं कशातून मिळतात आपण बघितलं. विशेष अनेक प्रकारची तेल, बिया, जसं की ॲवोकॅडो आहे, यासारखी फळं, याच्यातून पण आपल्याला दूध, दुधाचे पदार्थ, याच्यातून पण आपल्याला ही प्रथिनं मिळत असतात. तिसरा आहे जो मोठा भाग या अन्नातला किंवा आहारातला, तो म्हणजे फॅट्स, ज्याला आपण चरबी म्हणतो. परंतु चरबी म्हटलं की थोडंसं लोकांना वाटतं की स्थूलपणा किंवा शरीरात असलेला जाडपणा हा त्याच्याशी निगडीत आहे का? तर नाही. आपल्या शरीराला चरबीची सुद्धा आवश्यकता आहे, कारण हा मेन आपल्या शरीराला संरक्षण देण्याचं काम करत असतो. आपल्या शरीरातलं फॅट आहे हे आपल्या सगळ्या अवयवांना संरक्षण देत असतं. त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित करण्यामध्ये पण याचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या मेंदूचं कार्य हे सुद्धा चालण्यामध्ये चरबीचा खूप मोठा भाग आहे, कारण आपला मेंदू जो बनलेला आहे त्याच्यात बराच भाग हा चरबीचा आहे. म्हणून शरीराचं संरक्षण आणि नियंत्रण याच्यामध्ये आपल्याला चरबी ही आवश्यक असते, फॅट आवश्यक असतं. आणि ते फॅट आपल्याला कशातून मिळतं? तर विशेष करून तूप, लोणी याच्यातून, काही तेलांमधून पण आपल्याला हे फॅट मिळतं. आणि ते फॅट काही प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यक असतं. फॅट हे आपल्या शरीराचा एक रिझर्व एनर्जीचा साठा आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्या वेळेला आपल्याला कधी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कमी मिळते किंवा अन्नाचा पुरवठा कमी होतो, त्यावेळेस हा जो साठलेला चरबीचा साठा आहे त्यातून आपलं शरीर हे ऊर्जा निर्माण करत असतं आणि काही काळासाठी ते वापरत असतं. म्हणजे फॅट हा आपल्या शरीराचा रिझर्व एनर्जी सोर्स आहे. तर हा झाला आपल्या शरीराला लागणारा मोठा भाग आहारातला. त्याचबरोबर काही भाग जो कमी प्रमाणामध्ये लागतो परंतु तो अतिआवश्यक असतो, तो आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स. विटॅमिन्स आणि मिनरल्स हे याला आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणू शकतो, की जे कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात आवश्यक असतात, परंतु ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये. म्हणजेच आपल्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे किंवा अनेक प्रक्रिया ज्या शरीरामध्ये घडत असतात, त्या प्रक्रिया घडण्यामध्ये हे जसं की एक कॅटलिस्टचं काम करत असतात. तर हे विटॅमिन्स अनेक प्रकारचे आहेत, त्याचबरोबर मिनरल्स पण अनेक प्रकारचे आहेत आणि त्याची शरीराला अति आवश्यकता असते. ते अति अल्प प्रमाणात जरी आवश्यक असले तरीसुद्धा त्यांची कमतरता शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या लक्षणांना किंवा आजारांना निमंत्रित करू शकते. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं सुद्धा अति आवश्यक आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये फायबर्स आणि पाणी हे सुद्धा अति आवश्यक आहे. त्याचं प्रमाणसुद्धा योग्य असेल तर आपण एक चांगलं निरोगी शरीर राखू शकतो. फायबर्स हे आपल्या शरीरामध्ये विशेष शरीरामधल्या जे पचनशक्ती आहे त्याला चांगलं राखण्यामध्ये मोठा रोल प्ले करतात. आणि पाणी, की जे अगदी आपण रोजच्या जीवनाचा खूप साधा भाग आहे किंवा साधा घटक आहे, पण त्या पाण्याचं सुद्धा शरीरामध्ये खूप मोठं काम आहे आणि खूप योग्य प्रमाणात त्याची आवश्यकता आहे. तर हे पाणी आणि फायबर्स हे सुद्धा किती प्रमाणात घेतले पाहिजेत आणि त्याचं काय आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचा भाग आहे, ते जर कमी पडलं तर काय लक्षणं दिसू शकतात. तर ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे आहारामधले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, त्याच्याबरोबरच फायबर आणि पाणी, या सगळ्याच घटकांचा अंतर्भाव हा आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. तो योग्य प्रमाणात असला पाहिजे, तरच आपण आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राखू शकतो. ते आपल्याला कुठल्या पदार्थांमधून मिळतील, ते किती प्रमाणात घेतले पाहिजेत आणि त्याचा आपल्याला काय वापर होऊ शकतो, त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय लक्षणं दिसू शकतात, या सगळ्याच गोष्टींना आपण पुढील भागांमध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.